सरदार भाऊ आवाज से जो आपण गाजन मार्गदर्शन से जागतिक आदिवासी दिवस संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये साजरा केला जातो। आदिवासी दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तत्पूर्वी भगवान वीर बिरसा मुंडा, तंट्या नाईक, खाजा नाईक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व तमाम या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी, दूरदूरून आलेले पालक वर्ग व जमलेले माझे तमाम आदिवासी बांधवांना मी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो। मित्रो, आदिवासी म्हणजे काय? आदिवासीचा कोणताही धर्म नाही। आदिवासी एक सभ्यता आहे, एक संस्कृती आहे आणि ती पूर्णपणे प्रकृतीवर आधारित आहे। यामध्ये काही लोक त्याला वेगळं वळण लावते, पण मी त्यांना या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गालबोट लावता कामा नये। प्रस्तावनेमध्ये सरांनी सांगितलं आदिवासीच्या सूची तयार आहे, भारतीय सूची आहे, 6वी अधिसूची आहे, सुधारित अधिसूची 12 आहे, पण त्यानुसार आपल्या आदिवासी नाही मिळते ना, मिळत नाही। काम मिळत नाही त्याचे भरपूर कारण आहे। आपण संघटित नाही। बाबासाहेबांनी आपल्यासाठी कायदे तयार करून गेले, पण त्या कायद्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही। आपल्या जंगलावर आपल्या आदिवासींचा कुठल्याही प्रकारचा जो अधिकार असला पाहिजे तो दिसत नाही। त्या बाहेरच्या लोकांचा या ठिकाणी त्या अधिकाराचा परिपूर्ण फायदा घेत आहे। आपला अधिकाराचा हनन होत आहे, पण त्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन लढा देणे सुद्धा अपेक्षित आहे। आपण पाहतो आपल्या अवतीभोवती जंगल जमीन हा नारा आपण आधीपासून लावत आलेलो, आता लावतो, फक्त नारामध्येच नाराच लावतो आपण, त्याच्या पलीकडे आपण काही आपल्याला प्राप्त होत नाही। आणि आपली संस्कृती आहे ती दिवसेंदिवस नाहीसा होत चाललेली आहे। मी तर या शिक्षक लोकांचं अभिनंदन करतो की त्यांनी संस्कृती टिकवण्यासाठी त्या मुलींच्या किंवा मुलांच्या माध्यमातून आणि ते वेशभूषा करत आहे। या ठिकाणी आपला बिरसा मुंडा आहे, जे बी आहे, त्यांच्या डोक्यावर पहा त्यांनी फेटा बांधलेला आहे, पण या ठिकाणी आज आपले बांधव आपला एवढा मोठा दिवस म्हणजे तर सणाचा उत्सव आहे, पण तरी सुद्धा आपण आपल्या वेशभूषेमध्ये येत नाही। ही एक खंत आहे, नाहीसा होत चाललेली आहे। सांगितलं की ज्यावेळेस पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका संग्रामपूर आणि जळगावमध्ये ज्यावेळेस ती सुरुवात झाली, ती खरी सुरुवात या भूमीवरून झाली। ती काय झाली तर या ठिकाणी संघर्षाला पूर्णपणे जोड लागली आणि संघर्ष करावा लागला। याच्या बिल्डिंग दिसत आहे, सर्व माती दिसते, ती सदा प्राप्त झाली नाही। या ठिकाणी प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागला आणि त्यामुळे पूर्ण संग्रामपूर आणि जळगाव तालुक्यामध्ये बाकी ठिकाणी सांगत नाही, पण या ठिकाणी जी संघर्षाची देणगी जी पडलेली आहे पूर्ण तालुक्यामध्ये पडलेली आहे आणि हा जो कार्यक्रम बाकी ठिकाणी होता त्याची खरी सुरुवात या पार्श्वभूमीतून झाली।